ठाकरे बंधूंची युती म्हणजे प्रीती संगम नव्हे भीती संगम. मराठी माणूस ठाकरेंना साथ देणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा घणाघात. मारहाण करणं म्हणजे विकास नसल्याचाही लगावला टोला. महापालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं मुंबादेवीला साकडं. ठाकरे कुटुंबानं घेतलं मुंबादेवीचं दर्शन. भावांकडून वातावरण भावनिक करण्याचा प्रयत्न असल्याची शेवाळेंची टीका. मतदारांना आज पैसे वाटप करण्यासाठी नवा नियम आहे का? घरोघरी प्रचार करण्यासाठी दिलेल्या मुभेनंतर राज ठाकरेंचा निवडणूक आयोगाला सवाल. तर सतर्क राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन. मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. बिनविरोध नगरसेवक निवडीला दिलं होतं आव्हान. 20 तारखेनंतर पुन्हा याचिका येणार असल्याची जाधवांची माहिती. धुळ्यात बेवारस अवस्थेत मिळाले मतदान कार्ड. एमआयएमच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीवर थेट आरोप. आयुक्तांकडे धाव घेत कारवाईची मागणी. मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजप उमेदवार सीमा शिंदेंकडून पैसे वाटप. मनसे पदाधिकाऱ्यांचा गंभीर आरोप. राज्यातही अनेक ठिकाणी पैसे वाटप झाल्याचा प्रकार उघडकीला. नागपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने. पैसे वाटल्याच्या आरोपावरनं राडा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या समोरच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. अजित पवारांनी केलेल्या सिंचन प्रकल्पातील आरोपांवरून भाजप नेत्यांचं तोंडसुख. 1999 पासून अजित पवार गप्प का बसले? बावनकुळेंचा सवाल. तर घोटाळ्याचे आरोप 100% खरे. तत्कालीन मुख्य अभियंते विजय पांढरेंचा दावा. मकर संक्रांतीला नायलॉन मांजाचा त्रास. नाशिकमधील येवल्यामध्ये नायलॉन मांजामुळे तरुण जखमी. हाताला आणि चेहऱ्याला पडले 10 टाके. राज्यभरात मांजामुळे अपघाताच्या अनेक घटना. सोन्यापेक्षा चांदीला झळाली. गेल्या 3 दिवसात चांदीच्या दरामध्ये 34,000ची वाढ. 1 किलो मागे चांदीचा भाव 2,77,000वर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.